रामकृष्ण हरी. हिंदू कालखंडानुसार कलियुग हे सृष्टीच्या 4 युगांमधील चौथे आणि अंतिम युग मानले जाते. या युगाला पापाचे युग किंवा अंधाराचे युग असेही म्हटले जाते. सनातन धर्मात सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि शेवटी कलियुग अशी चक्राकार रचना सांगितलेली. कालावधी किती असेल तर पहा. हिंदू ज्योतिषशास्त्र आणि पौराणिक ग्रंथानुसार, जसे की सूर्य सिद्धांत असे पौराणिक ग्रंथ आहेत, याच्यानुसार कलियुगाचा एकूण कालावधी 4,32,000 वर्षे आहे. याची कलियुगाची सुरुवात इसवी सन पूर्व 3102 मध्ये झाली होती, जेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपला अवतार संपवून वैकुंठगमन केले. सध्याची स्थिती आज 2026 मध्ये कलियुगाची जवळपास 5127 वर्षे पूर्ण झालेली आहेत. याचा अर्थ आपण अद्याप कलियुगाच्या अगदी सुरुवातीच्या प्रथम चरण अजून 4,26,000 पेक्षा जास्त वर्षे शिल्लक आहेत. कलियुग हे नाव कली नावाच्या राक्षसावरून आलेले आहे. कली हा क्रोध, लोभ आणि अनैतिकता, खोटेपणा आणि अधर्माचे प्रतीक आहे. द्वापार युगाच्या शेवटी कलीचे पृथ्वीवर आगमन झाले. राजा परीक्षिताने त्याला राहण्यासाठी 5 जागा दिल्या होत्या. जुगार, मद्यपान, व्याभिचार म्हणजे परस्त्रीगमन, हिंसा म्हणजे हत्या आणि सोने अयोग्य मार्गाने मिळवलेली संपत्ती. या 5 गोष्टी जिथे असतात ना, तिथे कलियुगाचा प्रभाव वाढतो. कलियुगाची मुख्य वैशिष्ट्ये आणि त्याची लक्षणं काय असणार आहेत तर आपण पाहूया. पौराणिक ग्रंथ जसे की विष्णू पुराण आणि श्रीमद भागवत पुराण यामध्ये कलियुगात मानव आणि समाज कसा असेल याचे सविस्तर लक्षणे या ठिकाणी सांगितलेली आहेत. धर्माचा ऱ्हास कसा होईल तर सत्ययुगात धर्म 4 पायावरती म्हणजे सत्य, तप, पवित्रता आणि दान या 4 पायावरती उभा होता. कलियुगात धर्माचा केवळ एकच पाय शिल्लक राहील, तो म्हणजे दान, आणि इतर सर्व पाय नष्ट होतील. नात्यांमधील स्वार्थ कसा वाढेल. नाती केवळ पैशावर आणि गरजेवर आधारित असतील. पती पत्नींचे संबंध असतील, आई वडील आणि मुलांमधील प्रेम यात प्रामाणिकपणा कमी होईल आणि केवळ स्वार्थच यामध्ये उरेल. या ठिकाणी कलियुगामध्ये अल्प आयुष्य आणि शारीरिक क्षमता या ठिकाणी जसं कलियुग वाढेल तसं या ठिकाणी कमी होत जाईल. मानवाची वय, बुद्धी, शारीरिक ताकद आणि उंची अत्यंत कमी होत जाणार आहे. माणसाचे सरासरी आयुष्य 20 ते 30 वर्ष उरेल. लोक लहान वयातच वृद्ध आणि आजारी दिसू लागतील. राजे किंवा राज्यकर्ते प्रजेचे रक्षण करण्याऐवजी स्वतःच्या स्वार्थासाठी प्रजेला लुटतील. गुन्हेगार आणि लबाड लोकांना समाजात मान सन्मान मिळेल, तर सज्जनांना त्रास सहन करावा लागेल. निसर्गाचा कशा प्रकारे कोप होईल तर पहा. पृथ्वीवर अन्नाची कमतरता भासेल, नद्या सुकतील, पाऊस वेळेवर पडणार नाही आणि भयानक दुष्काळ व महापूर येतील. कलियुगाचा अंत कधी होतो तर या ठिकाणी पुराणांनुसार जेव्हा कलियुगाचा शेवटचा टप्पा येईल ना, तेव्हा पाप आणि अधर्म अत्यंत टोकाला पोहोचतील. पृथ्वीवर धर्म, पुण्यकर्मे नष्ट होण्याच्या मार्गावर असतील. त्यावेळी भगवान विष्णू पृथ्वीवर आपला 10वा अवतार धारण करतील, ज्याला कल्की अवतार म्हटले जाते. कल्की भगवान संभल नावाच्या गावात जन्म घेतील आणि देवदत्त नावाच्या पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन पृथ्वीवरील सर्व दुष्ट, पापी आणि अधर्मी लोकांचा नाश करतील. त्यांच्या आगमनाने कलियुगाचा अंत होईल आणि पुन्हा सतयुग म्हणजे सुवर्णकाळ सुरू होईल. कलियुगाचे एकमेव वरदान म्हणजे कलियुगामध्ये जसे दोष आहेत ना, तसे त्याच्यामध्ये काही वरदान पण आहे. जरी कलियुग हे दोषाचे माहेर मानले गेले असले तरी संतांनी आणि पुराणांनी यांचे खूप मोठे वरदानही सांगितले आहे. श्रीमद भागवत पुराणात म्हटले आहे, इतर युगांमध्ये मोक्ष आणि ईश्वर प्राप्तीसाठी हजारो वर्ष कठोर तपश्चर्या, यज्ञ, योग साधना करावी लागते.
परंतु कलियुगात केवळ नामस्मरण, सदाचरण आणि भक्ती केल्याने माणसाला मुक्ती मिळू शकते. त्यामुळे कलियुग हे साधना करण्यासाठी सर्वात सोपे युग मानले जाते. या ठिकाणी व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. तर आपण याच्यामध्ये कलियुगाची आणखीन काही लक्षणे पाहणार आहोत. तर पहा, कलियुगाची मुख्य लक्षणे आणि अधर्माचा वाढता प्रभाव, नात्यांमधील स्वार्थ आणि नैतिकतेचा ऱ्हास आणि पैशाने मिळणारे अवाजवी महत्त्व. आजचं युग म्हणजे कलियुग. नाव मोठं पण वागणं छोटं. नाती टिकण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करणाऱ्यांचं मन दुखावतं आणि नात्यांचा वापर करून स्वतःच्या फायद्यासाठी बघणारे सुखात राहतात. दोन चेहऱ्यांचे लोक या ठिकाणी कलियुगामध्ये असतील. कलियुगात माणसांना ओळखणं सोपं राहिलं नाही, कारण लोकांच्या चेहऱ्यावर गोड हसू असतं, पण मनात स्वार्थाची वादळ दडलेली असतात. या ठिकाणी कलियुगामध्ये पैशाला महत्त्व येईल. या युगात माणसांच्या गुणापेक्षा त्यांच्या खिशातील पैशाला जास्त किंमत दिली जाते. पैसा असेल तर जग सलाम ठोकते, नाहीतर सख्खे भाऊही पाठ फिरवतात. थोर मोठ्यांचा अनादर या ठिकाणी केला जाईल. आई वडील आणि गुरुजनांचा आदर कमी होऊन मुले केवळ कर्तव्याची भाषा विसरून अधिकारावर हक्क गाजवताना दिसतील. कलियुगामध्ये अधर्माचा विजय होईल. संत रामदास स्वामींनी दासबोधात म्हटल्याप्रमाणे न्याय बुडला, अवघा अन्याय झाला. म्हणजेच कलियुगात सत्याचा मार्ग सोडून अन्यायाचा सुळसुळाट होतो. देखावा आणि खोटेपणा वाढेल. कलियुगाचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे इथे प्रामाणिक माणसाला मूर्ख समजले जाते आणि लबाड, खोट्या बोलणाऱ्या व्यक्तीला हुशार मानले जाते. संस्कृतीचा ऱ्हास होईल. स्वातंत्र्य आणि आधुनिकतेच्या नावाखाली व्याभिचार, व्यसनाधीनता आणि वाईट प्रवृत्तींना समाजात प्रतिष्ठा मिळू लागते. पुराणातील भविष्यवाणीनुसार माणसाचं आयुष्य आणि आरोग्य किती असेल तर पहा, ब्रह्मवैवर्त पुराणातील माहितीनुसार कलियुगाच्या उत्तरार्धात मानवाचे वय खूप कमी होईल. लोक लहान वयातच वृद्ध आणि रोगी दिसू लागतील. निसर्गाचा असमतोल वाढेल. अतिवृष्टी, दुष्काळ, अन्नटंचाई आणि प्रदूषणाने पृथ्वीवरील मानव जीवन कठीण होईल. कलियुगातील सुवर्ण संधी काय असेल? विष्णू पुराणात आणि संतांच्या विचारानुसार कलियुग हे जरी पाप आणि अधर्माचे युग असले ना, तरी या युगात मोक्ष मिळवणे सर्वात सोपे आहे. कलियुगात जे पुण्य हजारो वर्ष तपश्चर्या करून मिळत नाही ना, ते पुण्य केवळ नामस्मरण, सदाचरण आणि ईश्वर भक्तीने प्राप्त होते. सगळ्यांचे येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. संतांनी सांगितले की कलियुगामध्ये उद्धार व्हायचा असेल तर हरीच्या नामाने उद्धार होतो. पण कोणतं हरीचं नाम घ्यायचं? कलियुगामध्ये ज्या नामाने मोक्ष मिळतो, ज्या नामाने कलियुगामध्ये उद्धार होतो, ते नाम कोणतं? या नामाविषयी सविस्तर माहिती जर जाणून घ्यायची असेल तर या ठिकाणी मला कमेंट करा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये याच्याविषयी सविस्तर माहिती या ठिकाणी सांगेल. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.